तर आपण ही बीड मधली दृश्य पाहतोय। बीड मध्ये जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। विलास फुले हत्या प्रकरणाचा निषेध केला जातोय। हातामध्ये फलक घेऊन बीड मधले अनेक नागरिक हे रस्त्यावर उतरलेले आहेत। विलास फुले हत्या प्रकरणाचा निषेध केला जातोय आणि त्यासाठी हा मोठा मोर्चा काढलेला आहे। सौरभ सोनावणे याला अटक व्हावी अशी मागणी केली जाते। बजरंग सोनावणे यांच्या मुलाला अटक व्हावी या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा काढला जातोय। बीड मधली थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। तर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी इथे 21 जून 2026 ला हॉटेल व्यावसायिक विलास फुले यांची चाकून वार करून निर्घृण हत्या झालेली होती आणि त्या संदर्भातला तपास सध्या केला जातोय। सीआयडी कडून हा तपास सुरू आहे। मात्र अद्यापही सौरभ सोनावणे याला अटक झालेली नाहीये आणि त्यामुळे सौरभ सोनावणे यांना अटक करा अशी मागणी केली जाते। बजरंग सोनावणे यांचे पुत्र सौरभ सोनावणे यांना अटक व्हावी ही मागणी आहे। दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जिथे जिथे म्हणजे सामाजिक पोकळी निर्माण होते आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार असतो, एक स्वाभाविक शिकवण आहे। मग ती शिकवण एस टी गायकवाडांच्या रूपानं असो की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या रूपानं असो, ती वैचारिक देण मिळालेली आहे आणि त्यामुळे बीडला नेहमी येणं जाणं होतंच। आजही आलो। आज ज्या म्हणजे एकतर श्रद्धांजली व्हायची होती एस टी गायकवाड साहेबांना आणि दुसरं घुले साहेबांचा जो खून झाला त्या खुनाला वाचा फोडण्यासाठी आलो। दोन्ही महत्त्वाच्याच गोष्टी आहेत आयुष्यातल्या, त्यासाठी आलेलो आहे। मात्र गेल्या 2 वर्षापासून बीड जिल्हा जो आहे तो सामाजिकरित्या अस्वस्थ आहे। आज तुम्ही येताय, तुमच्या भाषणाकडे नवा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। जरांगे पाटील देखील याच मातीतले आहेत, याच कर्मभूमीतले। बघा, जरंगेच्या बाबतीत एवढंच म्हणेल मी, अपप्रवृत्त विचार हा महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही आणि माझं जे कर्तव्य आहे की जरंगेसारखे विचार जेव्हा एखाद्या आजारासारखे मोठे होतात तेव्हा जरंगेसारखे म्हणजे अत्यंत बाष्कळ भाषेत बोलणारे विचार हे समूळ नष्ट करण्यासाठी गुणरत्न आहे आणि ते गुणरत्न काम करत राहील। मी औषधाचं काम करेल जरंगेसारख्या घाणेरड्या विचाराला संपवण्यासाठी। कॅमेरा पर्सन तौफिक सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, झी24 तास, बीड। तर बीड मधला हा जनआक्रोश मोर्चा आपण पाहतोय। गुणरत्न सदावर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केलेली आहे। झी24 तासशी बोलताना मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये अनेक जण सहभागी झालेले आहेत। विलास फुले हत्या प्रकरणामध्ये हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। बजरंग सोनावणे यांच्या मुलाला अटक व्हावी ही मागणी आहे आणि त्यासाठीच हा मोठा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। भाई आराम से गड़बड़ मत कर। विनंती आपण एकदम शिस्तीचं या ठिकाणी पालन करायचं। महाराष्ट्र पोलिसांना या ठिकाणी आपण सहकार्य करायचंय। आपण पाहतोय हा मोठा मोर्चा काढलेला आहे। बीड मधली जनआक्रोश मोर्चाची आपण ही दृश्य पाहतोय। याआधी उपोषण सुद्धा या संदर्भात झालेली होती, मात्र तरीही अटक न झाल्यामुळे आता जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। अत्यंत शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक पद्धतीने